हॅलो मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना? आज मी तुम्हाला एका बोलणाऱ्या हरणाची गोष्ट सांगणार आहे. एकदा काय झालं माहितीये? एका खूप घनदाट जंगलामध्ये एक खूपच बुद्धिमान, ताकदवर हरिण राहत होता. आणि त्या हरणाचं खास गोष्ट म्हणजे ही होती की तो माणसांसारखा बोलायचा. एकदा काय झालं माहितीये का? त्या राज्याचा राजा त्या जंगलामध्ये शिकार करायला आला. आणखी त्यांनी त्या हरणाला पाहिलं. त्या हरणाला पाहिल्यावरती त्या राजाने जे आहे ते त्या हरणावरती आपला धनुष्यावरती बाण चढवून आणखीन नेम धरला. आता काय झालं की त्या हरणाला ते दिसून गेलं आणि ते हरिण जे आहे ते तिथं धावायला लागलं. त्याला कळून गेलं की राजा आपल्याला मारणार आहे, म्हणून त्यांनी धावायला लागला तिथं. मग तो जसा धावायला लागला तसा राजाही त्याच्या मागे मागे धावला. राजा धावत 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 काय झालं माहितीये का? हरिण जर उड्या मारत पुढे पुढे पळून राहिला होता आणि राजाही मागे धावत धावत एका खड्ड्यात जाऊन पडला. आता तो खड्डा जो आहे ना तो थोडा गहरा होता, थोडा डीप होता. तो त्या खड्ड्यात जाऊन पडला. आता काय झालं माहितीये का? तो राजा वाचवा वाचवा करून जोराने ओरडायला लागला. तो हरिण जो आहे ना तो धावता धावता थांबला. आणखीन त्यांनी मागे वळून पाहिलं की राजा कुठं ओरडतोय. त्याला काही राजा दिसेना. मग तो हरिण परत वापस आला. त्यांनी पाहिलं की राजा एका खड्ड्यामध्ये पडलेला आहे. आणखीन तिथं वाचवा वाचवा ओरडून राहिलेला आहे. त्या हरणाला जे आहे त्या राजाची दया आली. आणखीन त्यांनी त्या राजाला म्हटलं की मला असं वाटतं की तुला काही जास्ती लागलेलं नाहीये, बाहेर निघायला मी तुझी मदत करू का? राजाला बडा आश्चर्य वाटलं की अरे, हा जे आहे हरिण हा आपल्यासारखा बोलून राहिलेला आहे, माणसासारखा बोलून राहिलेला आहे. तर त्यांनी त्या हरणाला म्हटलं की बरं होईल तुम्हाला मदत केली तर, नाहीतर या जंगलामध्ये जे आहे मला मदत करायला तरी कोण येणार आहे. म्हणून त्यांनी हरणाला जे आहे ते आपल्याला बाहेर निघायसाठी मदत करायसाठी विनंती केली. हरिण जे आहे त्या विनंतीला मान देऊन हरणाने काय केलं माहितीये का? त्या राजाला बाहेर निघायसाठी मदत केली. राजा बाहेर आला. राजा बाहेर आल्यावरती मग त्यांनी जे आहे ना त्यांनी त्या हरणाला त्याची शिकार करायच्या ऐवजी, त्याला मारायच्या ऐवजी त्याला धन्यवाद दिला, त्याचे आभार मानले की तू माझा जीव वाचवला म्हणून. आणखीन तो जे आहे राजा त्या हरणाला म्हणाला की आता मी कधीच शिकार करायला येणार नाही आणि कोणत्याही हरणाला मारणार नाही, असं सांगून तो राजा आपल्या राजधानीमध्ये वापस चालला गेला. मग त्यानंतर तो त्या जंगलामध्ये कधीच नाही आला. असा आमचा बोलणारा हरिण जो आहे ना त्यांनी स्वतःचेही प्राण वाचवले, आणखीन इतर प्राण्यांचेही प्राण वाचवले. कारण राजा जर सारखा सारखा शिकार करायला आला असता तर त्यांनी कितीतरी प्राण्यांना जे आहे ते मारलं असतं त्या जंगलामधल्या. आता आज आमची गोष्ट इथेच संपली. तुम्हाला आमची गोष्ट आवडली असल्यास तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.